श्री गुरुदेव दत्त। नारायणं पद्मभं वसिष्ठं शक्तिं तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्तोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं तमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं दत्तात्रेयी ब्रह्मविद्या संवेद्यानन्दविग्रहं त्रिपान्नारायणाकारं दत्तात्रेयमुपास्महे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुदेव दत्त। नमस्कार। आजवर झालेल्या वेगवेगळ्या दत्त महाराजांच्या व्यक्तिमत्वाच्या दर्शनामध्ये एक असाच वेगळा भाग म्हणजे महाराजांचे जे वेगवेगळे संप्रदाय आहेत, असं म्हणण्याचं कारण असं, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे गुणविशेष होते महाराजांचे त्यानुसार योगविद्या महाराजांच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असणारी अशी ही योगविद्या असेल किंवा महाराजांची कर्मकांड असेल, केवळ ध्यानधारणेचा विषय असेल, तर अशा स्वरूपाचे वेगवेगळे संप्रदाय जे महाराजांच्या व्यक्तिमत्वाचेच वेगळे कंगोरे आहेत तेही आपण एक सहजतेने जाता पाहू। तर महाराजांच्या आपण महत्त्वाचं योगीराज दत्त महाराज असं म्हणतात। योगीराज तर युज धातू जोडणे, परमेश्वराशी जोडणे, तर योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपे वस्थानम असं पतंजलींनी योगसूत्रामध्ये म्हणलेलं आहे। तदा द्रष्टुः म्हणजे तेव्हा पाहणारा स्वरूपामध्ये मग्न असतो, स्वरूपामध्ये एकात्म असतो, म्हणजे आपल्या मूळ रूपाकडे जाणे हे योगाचं मोठं ध्येय आहे। योग म्हटल्यानंतर आता योगासनं किंवा प्राणायाम अशा स्वरूपाच्या गोष्टींना योग म्हणत नाहीत, तर आसनं ही एक व्यायाम अशा पद्धतीनं हल्ली वापरले जातात। तर श्वसनाचे प्रकार, श्वसनाचे कोणतेही रोग होऊ नये किंवा श्वसनाचा काही व्यायाम असावा अशा ध्येयानं प्राणायाम वापरला जातो। खरं तर योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशी अष्टांग योग म्हणलेला आहे। आणि ह्या आठही योगाच्या पायऱ्या आहेत। आठही योगाच्या पायऱ्या आहेत। एक पायरीवर गेल्याशिवाय शेवटच्या पायरीवर जाता येत नाही आहे। आणि यम नियम आसन हे तिसरं आहे। आणि आपण योग हा विषय म्हटलं की चक्क आसनापाशी जातो, पण त्याच्या आधीसुद्धा दोन गोष्टी आहेत, पण त्या अंतरंगातल्या आहेत। स्वतःला नियम लावून घेणे आणि आपल्या परिसरात आपल्या समोर येणाऱ्या माणसाशी आपण कसं वागलं पाहिजे अशासारख्या गोष्टी ज्यातून समजतात त्यांना यम आणि नियम म्हणलेलं आहे। यम नियम अशा स्वरूपाच्या त्या गोष्टी आहेत। त्यानंतर आसन सिद्ध झाल्यानंतर प्राणायाम आणि त्यानंतर धारणा ध्यान आणि समाधी। तर अशा स्वरूपाचे जो योग आहे महाराज यामध्ये फार मोठे प्रवीण आहेत, त्यांना योगीराज अशी पदवी आहे। महाराजांचे योगातले जे संप्रदाय आहेत ते सुद्धा अनेक आहेत। आपल्याला परिचित असणारा असा एक महाराजांचा जवळचा योगाचा संप्रदाय म्हणजे नवनाथ संप्रदाय। नवनाथ संप्रदाय हा महाराजांचा आदिनाथांपासून येतो। आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांनी सगळी विद्या दत्त महाराजांना शिकवली, सर्व प्रकारची विद्या शिकवली। दत्तात्रेय तंत्र नावाचा ग्रंथ आहे। तर तनोति विपुलम अर्थम तत्वमर्थ समन्वितम, तंत्र आणि मंत्र अशा दोन्ही गोष्टींना श्रुती आहे। मंत्रात्मक सुद्धा आहे आणि तंत्रात्मक सुद्धा आहे, आगम जे असतात। तर असं महाराजांनी हे जे दोन्ही दत्तात्रेय तंत्र नावाचं तंत्र आहे त्यामध्ये आपण पाहिलं तर अद्भुत वेगवेगळे दत्त महाराजांच्या संदर्भातले काही प्रयोग त्यामध्ये मिळतात। त्याविषयीसुद्धा आपण इथं काही पाहणार आहोत गोष्टी। तर महाराजांनी आपण आता बोलत होतो की नवनाथ संप्रदायामध्ये महाराजांचं योगाचं अंग दिसून येतं। तिथं योगचर्या आहे, योगभूषा आहे, तो जो त्यांचा वेश आहे तो जर आपण पाहिलात तर तो हठयोगाला अत्यंत अनुकूल आणि उपकारक अशी त्यांची राहणी आहे। ते शरीराभोवती त्यांची जी सूत्र गुंडाळलेलं असतं वगैरे, कान काढलेले आहेत किंवा त्यांची जी ही सगळी गोष्टी आहेत ह्या सगळ्या योगाचे संप्रदाय आहेत। पंचमकाराधिक जे सांगितलेले आहे, तर आदिनाथ शिवांपासून तो वेश ती दीक्षा दत्त महाराजांनी घेतली। दत्त महाराजांपासून पुढं गोरक्ष जालंधर चरपटाश्च आडभंग कानिप मच्छिंदराद्याः चौरंगिरे वाणक भर्तृसंज्ञा भूम्यां बभूवुर्नवनाथ सिद्धाः। गोरक्ष जालंधर चरपट आडभंग कानिप मच्छिंदर चौरंगिरे वाणक भर्तृनाथ असे नवनाथ पृथ्वीवरती आले असं ह्या श्लोकात म्हणलेलं आहे। तर आदिगुरु त्यांचे जे आहेत
ते आदिनाथ शंकर, त्यानंतर दत्त महाराजांनी नंतर गोरक्षाधिक मच्छिंद्र लोकांना वगैरे दीक्षा दिली. आपण दत्त महाराजांचं हे अंग काही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहोत. तर योगाची दीक्षा महाराजांनी ह्यांना दिलेली आहे. गोरखनाथ हे तर महायोगी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि गोरक्षनाथ ह्यांचा आणि ह्या आता मी बोलत आहोत ह्या दोन्ही विभूतींचा, ह्या दोन्हींच्या चरित्रातल्या काही भागाचा आपल्या कोल्हापूरशी फार जवळचा संबंध आहे. कोल्हापुरात आपण जर पाहिलं तर शुक्रवार पेठेच्या दरम्यान तिकडं नाथ सांप्रदायिक लोकांच्या भरपूर समाध्या आपल्याला पाहायला मिळतील. महाकालीच्या परिसरात बघितलं तर सुद्धा तिथे समाध्या पाहायला मिळतील. कारण एकेकाळी महालक्ष्मीच्या अनुषंगानं इथं नाथ संप्रदाय, दत्त महाराजांच्या संप्रदायातला नाथ संप्रदाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यमान होता आणि ती विद्या या ठिकाणी चालू होती. दत्त महाराजांचं जे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जे दत्त मंदिर आहे, मोठा दत्त ज्याला म्हणतात, तर त्याचं करवीर महात्म्यामध्ये त्या दत्तात्रेयांचं वर्णन आहे. असं कालगणनेनुसार आल्हेच्या आधुनिक अभ्यासशैलीनुसार हे जे करवीर महात्म्य आहे हे सुमारे 2-2.5 हजार वर्षापूर्वी लिहिलं गेलं असं जाणकार म्हणतात. ते जरी आपण त्यांचं गृहीत धरलं तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा या दत्तस्थानाचा उल्लेख आहे. तो असा एक छान पद्धतीने येतो की आपल्या शिवाजी पेठेमध्ये जे ब्रह्मेश्वराचं स्थान आहे, ब्रह्मेश्वराचं महादेव मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये गोरक्षनाथ तपश्चर्या करत होते आणि त्यांच्याकडे सिद्धी विपुल प्रमाणामध्ये होत्या. पुण्यप्रभाव भरपूर होता. पुण्याई तपश्चर्या भरपूर असल्यामुळं पुण्यक्षय कधीही होत नसल्यामुळे नेहमी सिद्धींचा जरी वापर झाला तरीसुद्धा त्यांना काहीच होत नाही आहे. तर तपश्चर्येला बसलेले आहेत आणि अशा वेळेला कालापव्यय, काळ वाया जाऊ नये म्हणून भिक्षेला जात 4 घरात फिरण्यापेक्षा ती झोळी मंत्र म्हणून ते वातावरणात सोडून देत असत. ती झोळी संपूर्ण कोल्हापूरवर फिरून प्रत्येकाच्या दारात फिरत फिरत भिक्षा गोळा करत ती पुन्हा त्यांच्याकडे येते. असं होत असताना असा उल्लेख आहे की हे जे दत्तस्थान आहे औदुंबराखाली महालक्ष्मीच्या देवळामधलं, तर त्या ठिकाणी साक्षात दत्तात्रेयांचं स्थान आहे. वृद्ध दत्त आहेत, त्यांना मोठा दत्त म्हणतात. तर त्या ठिकाणी ती झोळी अडवली दत्त महाराजांनी. अशा वेळेला गोरक्षनाथ म्हणतात की माझी तपश्चर्या, माझ्या सिद्धीनं होत असलेली ही कृती अडवण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे, असा कोण मनुष्य आहे. ते पाहतात दृष्टीने त्या ठिकाणी झोळी अडवलेली दिसली. येऊन पाहतात तर त्यांना त्या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन झालं. गिरनारावरती पण गोरखटेक आहे आणि दत्त महाराजांचं स्थान आहे. तिथं पण दोघांची भेट झालेली आहे. पण कोल्हापुरात ही अशी भेट आहे. नागनाथांची भेट पण नवनाथातल्या पुढच्या नवनाथापैकी नागनाथांची पण भेट दत्त महाराजांची कोल्हापुरात झाल्याचे उल्लेख आहेत. ह्यासाठी महालक्ष्मीच्या मंदिरातल्या दीपमाळ ज्या आहेत 5, त्यांच्याखाली 5 फळ्याचा जो नाग आहे त्याला नागनाथ स्थान म्हणतात. त्या ठिकाणी पण त्यांना दत्त महाराजांचे दृष्टांत झालेला आहे, दत्त महाराजांचं दर्शन झालेलं आहे. ह्या व्यतिरिक्त आपल्या अयोध्या डॉकीज पूर्वीचं जे होतं उषा डॉकीज, त्या चौकामध्ये सुद्धा एक सुंदर अशी एक कथा ऐकवली जाते, नवनाथ सारामध्ये आहे. तर ते नाथ कोल्हापुरामध्ये आले आणि त्यांना दत्तदर्शन घ्यायचं आहे. आपण पाहिलं आधी की करवीर माहूर क्षेत्र खूण ते नरसोबावाडीला 12 वाजता जात असतील, पहाटे गाणगापुरात असतील, त्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत. ह्याचा अर्थ असा होतो की गाणगापुरात पहाटे जात असतील तर त्यानंतर ते गाणगापुरात इतरत्र असतील, गाणगापुरात नसतील. पण कोल्हापुराबद्दल असं म्हटलं जातं की करवीर माहूर क्षेत्र खूण, महाराज नेहमी निरंतर कायमस्वरूपी ज्या ठिकाणी असतात ती 2 क्षेत्र म्हणजे करवीर आणि माहूर. तर त्यांना हे ठाऊक आहे. नाथ म्हणतात की करवीरामध्ये महाराज आहेत, तर एक महाराजांचं दर्शन घेण्याचा एक सोपा उपाय आहे की मी कोल्हापुरात जातो आणि तिथंच महाराजांना काहीतरी युक्तिप्रयुक्तीनं मी महाराजांचं दर्शन मिळवतो, असं म्हणून ते कोल्हापुरात आले. आणि त्या ठिकाणी अयोध्या टॉकीजच्या परिसरामध्ये त्यावेळेला जे काही निबिड अरण्य असेल, रिकामा प्रदेश असेल, त्या ठिकाणी त्यांनी आपला मांडव घातला. त्यांच्याकडे सिद्धीचं भरपूर द्रव्य धन आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मोठं अन्नछत्र मांडलं. ही कथा प्रसिद्ध आहे की भिक्षा कोल्हापुरामध्ये महाराजांची होती. ते कोल्हापुरातली भिक्षा घेऊन इतरत्र भोजन करतात. तर त्या दृष्टीनं महाराज या ठिकाणी भिक्षेला येतात. आता असं शास्त्र आहे की सिद्धीनं निर्माण केलेलं अन्न जे असतं ते योगी लोक खात नाहीत. ह्या दृष्टीनं त्या नाथांनी सिद्धीनं उत्पन्न केलेलं अन्न दत्त महाराजांनी घेतलं नाही. एक दिवस तो अवधूत तसाच गेला आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलल्यानंतर तोही तसाच गेला आहे. ह्या नाथांनी कोल्हापूरभर सगळीकडे दवंडी पेटवली आहे की कुणीही घरामध्ये स्वयंपाक करू नका, सगळ्यांनी अन्नछत्रात या. तुमचे जर काही नियम असतील तर त्या पद्धतीनं तुम्ही इथं अन्न करून खावा, पण आमचंच अन्न तुम्ही घ्या. बरेच दिवस असा तो प्रयोग केल्यामुळं सगळी माणसं त्या ठिकाणीच येत आहेत. आणि अशा वेळेला
दत्त महाराज मात्र 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, तिथला अन्न न घेता जात आहेत. हा विषय लक्षात आल्यानंतर नाथाने जाऊन महाराजांचे पाय धरले आणि तुम्ही कोण आहात विचारलं. त्यावेळेला महाराज साक्षात आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट झाले असा उल्लेख मिळतो. असं हे कोल्हापूर दत्तस्थान आहे. अनेक सत्पुरुषांना या ठिकाणी दत्तदर्शन घडलेलं आहे. बालावधूत महाराज आहेत, आपले कुंभारविद्ये दत्त महाराज आहेत, छिले महाराज आहेत, अनेक आर्वाचीन प्राचीन लोक आहेत की ज्यांना साक्षात दत्तात्रेयांचं दर्शन घडलं. महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये नारायण स्वामी नावाचे एक मोठे दत्तभक्त होऊन गेले, ज्यांचं नरसोबावाडीमध्ये फार मोठं प्रस्थ आहे. नरसोबावाडीमध्ये ज्या ठिकाणी दत्तात्रेयांची उत्सवमूर्ती ठेवतात ते स्थान, ते उपासनेचं स्थान नारायण स्वामींचं आहे. हे छत्रपतींचे गुरु होते. तर ह्या नारायण स्वामींनी कोल्हापुरामध्ये महालक्ष्मीसमोर उपासना केलेली आहे. आपण कात्यायनीला जेव्हा जातो तेव्हा कात्यायनीच्या तळ्याच्या काठावरती एक दगडी चौथरा दिसतो. ती नारायण स्वामींची तपश्चर्येचं स्थान आहे. तर त्या ठिकाणी पण नारायण स्वामींनी तपश्चर्या केलेली आहे. तर असे हे मोठे नारायण स्वामी होते आणि साक्षात महालक्ष्मी आणि दत्त महाराज यांच्याशी बोलत असत असा उल्लेख आहे. ह्या नारायण स्वामींच्या अनुषंगानं आपण दत्त महाराजांबद्दल बोलत आहोत, पण तरी कोल्हापूरच्या अनुषंगानं दत्त महाराजांच्या आणि दत्त भक्तांच्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतील त्या आपण सहज जरी विषयांतर झाला तरी त्या पाहून पुन्हा आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. तर ह्या नारायण स्वामींच्या चरित्रामध्ये एक विशेष कथा अशी आहे जी महालक्ष्मीशी संबंधित आहे. तर ते भजन करत असत त्यावेळा दत्त महाराज आणि महालक्ष्मी साक्षात येऊन त्यांचं दत्तभजन ऐकत असे. ते भजनसुद्धा पुण्याचे गुरुणी महाराज जे आहेत त्यांच्या घराण्याच्या परंपरेमध्ये निरंतर चालू होतं. आजही त्यांच्याकडे जे पुस्तक प्रकाशित होतं त्यात आपण पाहिलं तर भजन सागर नावानं नारायण स्वामी जे भजन करत असत ते आजही विद्यमान आहे. तर असे हे नारायण स्वामी ह्या ठिकाणी राहत असता कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये एक कोणी त्या गावचा ब्राह्मण महालक्ष्मीसमोर दररोज सप्तशतीचं पारायण करतो आहे, अखंड सप्तशती वाचतो आहे. तर आपण सप्तशती ऐकली असेल. महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय ग्रंथ आहे. कोणत्याही कुलदेवतेसाठी, शाकंभरी असेल, रेणुका असेल, कुठल्याही कुलदेवतेसाठी नवरात्रामध्ये किंवा इतर वेळेसुद्धा सप्तशतीचे पाठ वाचले जातात. त्याला काहीजण चंडी पाठ म्हणतात, दुर्गा पाठ म्हणतात. तर ह्या सप्तशतीचा पाठ तो ब्राह्मण महालक्ष्मीसमोर वाचतोय. दररोज अखंड वाचन सुरू आहे, अनेक वर्ष वाचन सुरू आहे. अशी चांगली 2-3 शतकं, 30-40 वर्ष होऊन गेली, दशकं होऊन गेली. तर एक दिवस तो वाचत असताना एक कोणी महापंडित महालक्ष्मीच्या ठिकाणी दर्शनाला आला आणि महालक्ष्मीच्या प्राकारामध्ये तिथलं शिल्पवैभव पाहत तो फिरतोय. त्यानं महालक्ष्मीची पूजा केली. त्याच्या वैभवानं, त्याच्या विद्वत्तेनं संपन्न अशी महालक्ष्मीची पूजा केली. महालक्ष्मीसमोर त्यानं काय असेल ते स्तोत्र केलं आणि त्यानंतर तो मंदिर प्राकार पाहत फिरत असताना ह्या ब्राह्मण ज्या ठिकाणी सप्तशतीचे पाठ वाचतोय त्याच्या ठिकाणी आला आणि सहज सुलभतेनं, कुतूहलानं त्यानं तो काय म्हणतोय ते ऐकलं. तर त्याला चक्क असं ऐकवलं की महालक्ष्मीच्या सप्तशतीच्या पाठामध्ये 5व्या अध्यायामध्ये या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असा पाठ आहे. देवी ही स्त्रीलिंगी असल्यामुळे तस्यै असा शब्द आहे, नमस्तस्यै नमस्तस्यै. तर त्या ठिकाणी हा जो पाठ करणारा ब्राह्मण आहे हा नमस्तस्मै 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 नमो नमः असं म्हणतोय. हे ऐकल्याबरोबर त्या पंडिताचं पांडित्य जागं झालं. त्याला कळलं की ही व्याकरणातली चूक आहे. ज्या ठिकाणी तस्यै पाहिजे त्या ठिकाणी हा तस्मै म्हणतोय. त्याने त्याला ताबडतोब थांबवलं. व्याकरणाच्या शास्त्रानुसार अवक्षरम हनायुष्यम, वेदमंत्र किंवा कुठलेही उपासनेमधले शब्द जर चुकीचे म्हणले गेले तर अवक्षरम हनायुष्यम, आयुष्य कमी होतं असं शास्त्र आहे. तू काय म्हणतो हे नमस्तस्यै असताना तू नमस्तस्मै म्हणतोस, तर ही मोठी चूक आहे. एक हा व्याकरणी दोष घडला आहे आणि तुझ्या उपासनेतला फार मोठा दोष आहे. तुझी उपासना ही सच्छिद्र घडली, ही सदोष घडली, ही दोषावह आहे. हिचं तुला फळ मिळणार नाही, उलटं तुला पाप मिळेल. हे ऐकल्याबरोबर त्या ब्राह्मणाला अतिशय वाईट वाटलं. वाईट असं वाटलं की गेली 30-40-50 वर्ष आपण ही सेवा करतोय महालक्ष्मीची आणि अनिच्छेनं करतोय, कसलीही कामना नाही आहे. देवीची उपासना, देवीची कृपा मिळावी अशा हेतून आपण ही उपासना करतो आहे. इतकी आपली निष्काम उपासना असताना आपल्या हातून एवढी मोठी अज्ञानानं चूक घडलेली आहे. आता आपण काय करू शकतो? इथून पुढं वाचायची उर्मी शिल्लक नाही आहे, कारण इतकी वर्ष आपण चूकच केली आहे. त्याच्या मनामध्ये पक्क बसलं. अतिशय वाईट वाटलं. तो विचार करतो, तो घरी आला. तो विचार करतो की झालेला दोष, त्यामुळे उत्पन्न झालेलं पाप जे असेल ते तर काही मी पुसू शकत नाही. आता त्यानं विचार केला की आता अन्न पाणी वर्ज्य करून देहत्याग करायचा. ह्या दोषाचं मी वेगळं काही परिमार्जन, प्रायश्चित्त करू शकत नाही.
आणि त्यानंतर त्यानं अनशन म्हणजे अन्नपाण्याचा त्याग केला आणि तो घरामध्ये देवीसमोर बसून राहिला. 2 दिवसांनी असं घडलं की ह्या भक्तानं अत्यंत श्रद्धेनं त्याच्या बुद्धीनं जे असेल ते, म्हणून एक शास्त्र आहे की न बुद्धिभेदन जनयेत अज्ञानां कर्मसंगिणाम, अज्ञानानं कर्म करणाऱ्या कुणाचाही बुद्धिभेद करू नये, अर्थात देवकर्म करणारा, असं शास्त्र आहे. तर ह्यानं त्याची चूक नको त्यावेळेला दाखवून दिली आणि त्याच्या भक्तीला ठेच लागली. अशा वेळेला तो ब्राह्मण अनशन करून बसला आणि त्या देवीला, महालक्ष्मीला ते सहन झालं नाही. महालक्ष्मी त्या शास्त्राच्या स्वप्नामध्ये गेली आणि म्हणाली की नाहम स्त्री न पपांश्चाहम न क्लीबम सर्गसंशये, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी आदि पुरुष आहे, मी अनादि आहे. त्यासमोर ती उभारली आणि त्याला दाखवून दिलं की अशी कुठलीही व्याकरणीय चूक ही मला लागू शकत नाही. आणि सर्वात भक्तिरेव गरीयसी, भक्ती ही सर्वोच्च आहे, ती सगळे दोष धुवून काढेल अशी भक्ती ह्याच्याकडे आहे. आणि हे तू चुकीचं केलेस, त्याच्या मनाला हा भाग लागला आहे आणि तू त्याला जाऊन सांग. पंडिताला अतिशय आनंद झाला. आनंद अशासाठी की जन्मभर तपश्चर्या करूनसुद्धा त्याला जी महालक्ष्मी दिसणं शक्य नव्हतं, ती रागानं का विनाकर त्याच्या समोर आली. त्याला अतिशय आनंद झाला. आपली चूक त्याला कळली होती, परंतु त्या चुकीच्या रागापेक्षासुद्धा त्याला महालक्ष्मीच्या दर्शनाचा लोभ फार चांगला, ते फळ फार चांगलं वाटलं. तो त्या ब्राह्मणाकडे गेला, म्हणाला ताता मी चुकलो, तुम्ही बोललात ते बरोबर होतं, तुमचा अधिकार फार मोठा आहे, भक्तीचा अधिकार फार मोठा आहे आणि तुमच्यामुळं आज मला महालक्ष्मीचं दर्शन घडलं आणि तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. आणि थोडक्यात आपण असा ह्याचा अर्थ असा की कोणतंही देवीचं असेल किंवा अन्यत कोणतंही संस्कृत स्तोत्र किंवा काही उपासना असेल तर ती सदोष चालते किंवा वाटेल अशी म्हणली तर चालते असा त्याचा अर्थ नव्हे. तर भक्तीनं केलेली एखादी गोष्ट कशी देव सांभाळून घेतो ह्याचं हे उत्तम उदाहरण कोल्हापुरात घडलेलं आहे. त्यानंतर आपण हा विषय कशासाठी सांगत आहोत तर हाच ब्राह्मण पुढं देवीसमोर आपली सप्तशती पुढचं अनुष्ठान चालू करतो आहे आणि काही दिवसानंतर त्याच्या अनुष्ठानाचं फलित होण्याचा दिवस आला. महालक्ष्मी त्याच्यासमोर आपल्या सर्व शक्तीनं प्रगट झाली. देवीचं ते तेज पाहिल्याबरोबर तो बेशुद्ध होऊन पडला. अशा वेळेला कात्यायनीवरती, आपण आता ज्यांचं नाव घेतलं हे नारायण स्वामी कात्यायनीवरती तपश्चर्या दत्त महाराजांची करत होते. त्या ठिकाणी महालक्ष्मी गेली आणि म्हणाली की तो देवळामध्ये माझ्या कृपेसाठी, माझ्या दर्शनासाठी तप करणारा ब्राह्मण मूर्छित होऊन पडला आहे, बेशुद्ध झालेला आहे, तर त्याला आपण शुद्धीवर आणा. असं म्हणून नारायण स्वामींना महालक्ष्मी कात्यायनीच्या डोंगरावरून कोल्हापुरामध्ये आपल्या मंदिरात घेऊन आली. त्या ठिकाणी नारायण स्वामींनी त्याला स्पर्श करून उठवलं आणि महालक्ष्मीचं दर्शन त्याला घडलं. त्याच्या जीविताची ती कर्तव्यता झाली, त्याची साधना सिद्ध झाली आणि महालक्ष्मीचं दर्शन घेऊन तो अतिशय आनंदित झाला. महालक्ष्मीने त्याला इच्छित वर दिला. तर असे हे नारायण स्वामी हे कोल्हापूरचे होते. तर असे महाराजांचे एक मोठे भक्त वेगवेगळ्या उपासनेमधनं स्वामींनी, टेंबे स्वामींनी यांच्याबद्दल म्हणलेलं आहे, कृष्णा पंचनदी योगे अभ्यर्च श्री दत्तपादुके भक्त्या नारायण स्वामी जीवनमुक्तो धुनाभवत. हा महाराजांच्या भक्तीतला पंचंगा कृष्णापंच अभ्यर्च श्री दत्तपादुके. अभ्यर्च तर ही अर्चन भक्ती दत्त महाराजांची आहे. दत्त महाराजांच्या ज्या कुठल्याही देवतेच्या ज्या नवविधा भक्ती असतात त्यातली अर्चन जी असती भक्ती, आपण त्याबद्दल पुढं बोलू. तर अर्चन नावाची ही जी भक्ती आहे तर अभ्यर्च श्री दत्तपादुके, अर्चनाची वेगवेगळ्या पद्धतीनं दत्तात्रेयाची पूजा करणे, त्यांच्यासाठी उपासना करणे, प्रदक्षिणा घालणे, अशा स्वरूपाच्या ज्या काही उपासना असतात केवळ अशा उपासनेने. कारण शब्दशः तो वापरलेला आहे शब्द त्यांनी की कृष्णा पंचनदी योगे म्हणजे कृष्णा पंचनदीच्या संगमावरती म्हणजे नरसोबावाडीच्या ठिकाणी अभ्यर्च श्री दत्तपादुके, दत्तपादुकांची अभ्यर्चना पूजा करून भक्त्या नारायणस्वामी, भक्त्या म्हणजे भक्तीने, केवळ भक्तीने अर्चना करून नारायणस्वामी अधुना म्हणजे अलीकडेच जीवनमुक्त झाले. तर महाराजांची भक्ती केली असता, महाराजांची उपासना अनन्यतेने शरण जाऊन जर केली असेल तर काय मिळतं तर जीवनमुक्तो धुनाभवत, तर त्याला जीवनमुक्ती मिळते. अवधूत गीतेत सांगितलेलं आहे की देह पडल्यानंतर जीवनमुक्ती मिळते, ती कुठल्याही जनावराला सुद्धा मिळते, पण जिवंत असताना जीवनमुक्ती, जिवंत असताना तो भाव मनामध्ये बळवणे किंवा तो भाव अंगीकारणे हा मोठा विषय आहे. हेच दत्त महाराजांचं वैशिष्ट्य आहे.
तर आता सांगितल्याप्रमाणे असे नारायण स्वामी होऊन गेले, जे वाडीमध्ये प्रख्यात दत्तभक्त म्हणून प्रसिद्ध झाले. टेंबेस्वामीसुद्धा ज्यांचा आदर्श मानत होते असे हे नारायण स्वामी हे कोल्हापुरात महालक्ष्मीसमोर, महालक्ष्मीच्या ठिकाणी असलेल्या दत्तक्षेत्राच्या प्रभावानं, उपासनेनं इथून घडून वाडीमध्ये गेलेले आहेत. तर असे हे दत्त महाराज आपण आता पाहत होतो की महाराजांच्या उपासनांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये आपण पाहिला नाथ संप्रदाय आहे की जो केवळ योग धरून आहे. यामध्ये अन्य उपासना असतील किंवा होम हवन अशासारखं कर्मकांड असेल किंवा कोणत्या स्वरूपाचं आपण गुरुचरित्र वाचतो आणि दत्त महात्म्य वाचू, दत्त प्रबोध वाचू, तर वाचन अशा स्वरूपाचा जो विषय आहे तो थोडासा कमी आहे, ज्यामध्ये योगावरती जास्त भर आहे किंवा योगासारख्या तत्सम योग प्रबळ करणाऱ्या आणि योगाचं ध्येय लवकर गाठून देणाऱ्या अशा काही प्रक्रियांच्यावर ज्यामध्ये भर आहे असा नाथ संप्रदाय आहे. त्या व्यतिरिक्त महाराजांचा जो एक नाथ संप्रदाय आहे आपल्याला ठाऊक आहे की निवृत्तीनाथांच्याकडनं तो ज्ञानदेवांच्याकडनं आला, तिथंपर्यंत ते नाथ आहेत, तोही नाथ संप्रदाय आहे. ज्ञाननाथ म्हणतात ज्ञानदेवांना. ज्ञानदेवांच्याकडून तो सोहम योग, तोच अष्टांग योग, हठयोग ज्याला म्हणतात, तोच ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आलेला आहे. तेही पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी राहिला. दत्त महाराजांच्याबद्दल इतकं सुंदर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं म्हणजे पल्याड गोष्टी ह्या सगळ्या ह्या जगातल्या नाही आहेत, त्या सर्व मानसिक अनुभूती आहेत. ते साधनेतला विषय आहे, तो ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. आपण ह्यासाठी हा विषय पाहिला की ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा दत्त संप्रदाय कसे होते. तर निवृत्तीनाथांच्याकडून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळालेली आहे. ही नवनाथामधून आलेली दीक्षा आहे. परंतु सामान्य लोकांना हा हठयोग निस्तारणं हा सांभाळणं सोपं नाही आहे, कारण जेवढी मोठी गोष्ट आपण अंगीकारू तेवढेच मोठे धोकेसुद्धा त्या गोष्टीबरोबर येत असतात. त्यामुळे असा मार्ग असावा की ज्यामध्ये धोक्याचे, स्खलनाचे, घसरण्याचे मार्ग फार थोडे असावेत. अशा हेतूनं त्यांनी त्यातली क्लिष्टता जी असेल ती काढली. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या अनेक गोष्टी ठाऊक आहेत की चांगदेव त्या ज्ञानेश्वर महाराजांना वाघावरती बसलेत आणि साप हातामध्ये घेऊन चांगदेव महाराज भेटायला आल्यानंतर इतका मोठा हजारो वर्षाचा योगी आहे आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे चांगदेवांचं की ते साधनेत बसले की कोणीही मनुष्य जर त्या परिसरातला गेला तर ताडून ठेवत असत आणि हे साधनेत उठले, त्या माणसाकडे पाहिलं की तो मनुष्य जिवंत होऊन जात असे. अनेक वर्षाचा योग आहे त्यांच्याकडे, फार मोठी योग साधना आहे आणि प्रसिद्ध आहेत आणि जाड्य योगी आहेत. मोठमोठ्या लोकांचा त्यांना पुरस्कार आहे, असे आहेत ते. आणि हे त्यांना कळलं की ज्ञानेश्वर महाराज असे आहेत. आपल्याला ठाऊक आहे, चांगदेव ग्रंथामध्ये उल्लेख आहे तो. तर काय लिहावं ह्यांना, वयाने लहान आहेत पण एक गोष्ट ह्यातनं अशी कळती की जरीही ते मोठे योगी असले तरीसुद्धा तेथे कर्माजे जुळती ही जी एक माणसाची वृत्ती असते, दिव्यत्वाची जेथ प्रचिती. तर ज्या ठिकाणी दिव्यत्व असेल ते माणसानं जाणून घेतलं पाहिजे, ते मान्य केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी नम्र होण्याची त्याच्याकडं ताकद पाहिजे, तशी त्याची प्रवृत्ती पाहिजे. ती चांगदेव महाराजांची होती. आणि त्यांना कळलं की हा एवढा मोठा बालवयातला योगी आहे आणि आता वयानं तर लहान आहे म्हणून मी त्यांना चिरंजीव लिहू की अधिकारानं मोठे आहेत म्हणून मी त्यांना काही तीर्थरूप लिहू, काय लिहू. पहिला पत्राचा मसुदा जो असतो त्या ठिकाणीच त्यांना मोठा संभ्रम निर्माण झाला आणि कोरपत्र त्यांनी पाठवून दिलं आणि त्या कोऱ्या पत्रातलं हृदगत जे होतं ते मुक्तामाईनं वाचलं आणि त्याला अंगीकारलं, असा विषय आहे. तर हे सुद्धा चांगदेव हे योगी होते, पण अशा योग्यांनासुद्धा ते करत असलेल्या गोष्टीतले ज्या वाईट गोष्टी आहेत, वाईट गोष्टी अशासाठी म्हणतात, निघून गेली सती मार्गी मरण आले तर याप्रती करी भाऊ काकुळती. स्वामींच्या दर्शनाला नवरा बायको घेऊन येतात, नवरा अत्यवस्था आहे आणि त्याला पेटीत घालून घेऊन येते आहे आणि गाणगापुराच्या वेशीपशी पोचते. अत्यंत तरुण असं हे जोडपं आहे, अत्यंत धनवान जोडपं आहे, नवऱ्याला पूर्वीपासून रोग आहे आणि स्वामींच्या दर्शनानं हा रोग नाहीसा करावा अशा इच्छेनं आपल्या सासू सासऱ्यांना बाजूला ठेवून इतकं मोठं गाव, एवढं मोठं अंतर कापत ती सती आलेली आहे आणि आता महाराजांच्या कृपेनं माझा नवरा सरळ होणार अशी तिच्यामध्ये एक भावना मनामध्ये आहे. आणि गाणगापूरच्या वेशीवर येते आणि त्या ठिकाणी पाहते तर काय, तिचा नवरा निवर्तला आहे, नवरा गेलेला आहे. तर अशा वेळेला महाराजांनी तो नवरा उठवला असा उल्लेख आहे. तर अशी काही सत्पुरुषांच्या चरित्रात उल्लेख आढळतात, परंतु सरसकट ते होते तोपर्यंत जितकी माणसं मेली ती सगळी त्यांनी उठवली का,
असं होत नाही. त्यांच्याकडे जरी ती माणसं उठवायची शक्ती असली तरी अपमृत्यू, महामृत्यू हे काही प्रकार असतात की त्याचा काळ होऊन गेला की तो जातो. आपण साईबाबांच्या चित्रात पाहतो की बायजाबाई गेल्यानंतरसुद्धा ते सांगतात की तुला साईबाबांना की तुम्हाला बायजाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. काही क्षण बाबा त्यांना जिवंत करतात आणि तिचं बोलणं ऐकतात. परंतु मृत्यू हा अटळ आहे असं काळ सांगतो की रामकृष्ण आहेत किंवा कुठलेही मोठे सत्पुरुष असतील, कोणी वाईट दुर्वर्तनी माणसं असतील, सगळीजणं काळमुखी गेलेली आहेत. तर आपण चरित्रात वाचतो की ह्या दशपंचक गावच्या कुलकर्ण्यांना रामदास स्वामींनी जिवंत केलेलं आहे, हे नरसिंहने ह्यांना जिवंत केलेलं आहे, अक्कलकोट स्वामींनी त्या गावच्या पाटलाला उशाशी जोडे ठेवले तर त्याला जिवंत केलेलं आहे. भरपूर उदाहरणं आपल्या चरित्रात ऐकायला मिळतील. पण म्हणून त्या संत असेपर्यंत, ते संत जोपर्यंत हयात होते तोपर्यंत त्या गावात त्यांच्या आसपास जी माणसं मरतील त्या सगळ्यांना ते वाचवत सुटले का? नाही सुटले. तर ह्यावरून एक गोष्ट अशी की कालगती ही सर्व मान्य करतात. किती दिवस तो वाचणार आहे हाच विषय चांगदेवांच्या बाबतीत होता. मृत्यू जवळ आला की समाधी लावून बसायची आणि समाधीत कधीही मृत्यू होत नाही ह्या नियमाचा दरवेळेला फायदा घेत राहायचा आणि ते मृत्यूयोग टळला की पुन्हा ते पुढे जात असत. असं त्यांनी अनेक वर्ष आयुष्य वाढवलेलं होतं. आणि असे हे योगीराज जेव्हा ज्ञानदेवांच्या दर्शनाला येतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज काय करतात? चांगदेवांचं वैशिष्ट्य काय आहे की वाघावर ते बसलेत, हातामध्ये सापाचा चाबूक आहे. आता वाघ हा अति क्रूर आहे, परंतु योग काय सांगतो? अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्याग. तर अहिंसा जर प्रतिष्ठा त्या माणसाच्या शरीरामध्ये भिनली, अहिंसा जर त्या माणसाच्या शरीरामध्ये भिनली, त्याच्या सर्वांगामध्ये भिनली, त्याला ती मान्य झाली, तर त्याच्या संपर्कात येणारे कोणतेही क्रूर जनावर जर असतील तर ते आपले क्रूरत्व विसरतात. म्हणून आपण काही जुन्या पुराणात संदर्भ वाचतो की ऋषींच्या आश्रमामध्ये आणि वाघ, गायी अशासारखे जनावरं मुक्त फिरत होती, त्यांच्यात कसलाही दावा नव्हता. थोडक्यात असं आहे की अशी सगळी जी प्रवृत्ती घडते ती त्या सत्पुरुषाच्या मनामध्ये जी अहिंसा असते तिचंच ते एक प्रत्यंतर असतं. आणि अशा प्रकारे ती अहिंसा प्रतिष्ठित झाल्यानंतर हा योग येतो. तर अशा प्रकारे तो वाघ जो आहे तो चांगदेव महाराजांनी माणसावळला. परंतु अशा चांगदेवांनी जिवंत प्राण्याचा हिंसकता आपल्या योगाच्या सामर्थ्यानं सोडवली. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं? निर्जीव दगडाची भिंत चालवली. तर निर्जीवतेवरसुद्धा ज्यांची सत्ता चालते असा हा संप्रदाय दत्त महाराजांचा आहे. असे ज्ञानेश्वर महाराज दत्तभक्त होते. तर श्री गुरुदेव दत्त. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. गुरुदेव दत्त.